नमस्कार. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण रयतेचा राजा आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती भाष्य करणार आहोत. खरं तर हा विषय अत्यंत विस्तृत मोठा असला कारणानं या विषयाचे जाणीवपूर्वक दोन भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज याच मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात सरंजामशाही होती. साहजिकच ते स्वतः सरंजामशाहीतीलच एक राजे होते. भविष्यात सरंजामशाही आणि राजेशाही संपुष्टात आली आणि त्याची जागा लोकशाहीनं घेतलेली आपल्याला दिसून येते. या अत्याधुनिक लोकशाहीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण समस्त रयतेस अधूनमधून जाणीवपूर्वक येत असते. कारण समस्त रयत किंवा प्रजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती प्रचंड प्रेम करत होती, आहे आणि भविष्यातही राहील. याची असंख्य कारणं आहेत. ही नेमकी कारणं काय आहेत हे समजून घेण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती समस्त प्रजा किती प्रेम करत होती याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यातील काही निवडक आणि ठळक उदाहरणं सर्वप्रथम पाहूया. तुम्हा सर्वांना माहित आहेच, पन्हाळा गडाच्या भोवती प्रचंड शत्रू सैन्याने वेढा घातलेला होता. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळा गडावरून त्याची सुटका होणं हे केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. अशा परिस्थितीत नाभिक समाजाचा शिवा नावाचा एक तरुण मुलगा खोटा शिवाजी म्हणून बनला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळा गडावरून व्यवस्थितरित्या सुटका करण्यात आली. हा खोटा शिवाजीला नाभिक समाजाचा हा शिवा नावाचा मुलगा याला माहिती होतं की आपण यामध्ये सापडणार आहोत आणि आपला खतमा होणार आहे. तरी सुद्धा तो बिचारा हसत हसत गेला. याचं कारण काय होतं, याच्या पाठीमागची भूमिका काय होती, तर आपण गेलो तरी चालेल पण आपल्या रयतेची कणव असलेला राजा जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती. कोणतंही इनाम किंवा जहागिरी मिळवणं हे त्याच्या पाठीमागचं त्याची मत किंवा भूमिका कधीच नव्हती. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. पन्हाळा गडावरून सुटका झाली. तिथून विशाळगडाला जाताना वाटेत मध्येच घोडखिंड होती. शत्रू सैन्य पाठलाग करत होतं. शत्रू सैन्यांची संख्या प्रचंड अशी होती. परंतु वाटेमध्ये जी घोडखिंड आहे त्यामध्ये शत्रू सैन्यांना अडवण्यासाठी मुठभर मावळ्यासह बाजी प्रभू प्राणपणाने लढले. बाजी प्रभू आणि मुठभर मावळ्यांना माहिती होतं या मोठ्या अशा प्रचंड सैन्यांच्या समोर आपला टिकाव लागणार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र सुरक्षितपणे आपण विशाळगडापर्यंत पोहोचवू शकू याची त्यांना कल्पना होती. याचा अर्थ काय होतो की आपण मुठभर मावळे गेलो तरी चालेल. बाजी प्रभू सारखा सरदार स्वतः तो म्हणतो की मी गेलो तरी चालेल, माझे प्राण गेले तरी चालतील, पण रयतेची कणव असलेला राजा जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, शिवकार्य हे सतत चाललं पाहिजे, ही त्या पाठीमागील भूमिका होती. आणि रयतेचं, सेनापतींचं, सैन्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रचंड असलेलं प्रेम हेच त्या पाठीमागील कारण होतं. कोणती जहागिरी किंवा वतन मिळवणं हे त्या पाठीमागील कधीच भूमिका नव्हती.
तिसरं उदाहरण, औरंगजेबाच्या इनामी असलेले राजपूत सरदार मिर्झा राजे जयसिंग जेव्हा चाल करून स्वराज्यावरती आले, तेव्हा त्यांच्या डावपेचा पुढं छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा काहीही चाललं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झा राजे जयसिंग यांच्या समोर हार पत्करावी लागली आणि नामुष्कीचा तह पत्करून त्यांना आग्र्यास जावं लागलं. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण आग्र्यावरून सुटका कशी होते, तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आजारी पडलेल्याचं सोंग करतात आणि त्यांच्या ठिकाणी झोपलेला त्यांचा सेनापती किंवा सरदार हा हिरोजी फर्जद होते. आणि हिरोजी फर्जद जे झोपलेले होते, सोंग घेतलेले होते, त्यांचे पाय चेपण्यासाठी त्याचा दुसरा साथीदार होता मदारी मेहतर. हे दोन्ही सरदार किंवा सेनापती या दोघांनाही माहिती होतं की या ठिकाणी आपण औरंगजेबास सापडणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका होईल, पण आपण सापडल्यानंतर आपला मृत्यू होणार आहे याची कल्पना असून सुद्धा त्यांनी ते धाडस केलं. कारण एकच तीच भावना होती, रयतेची कणव असलेला राजा जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, ही भूमिका होती. कोणती जहागिरी किंवा इनाम मिळवणं हे त्या पाठीमागील भूमिका कधीच नव्हती. इतके रयत स्वतःचा प्राणाची बाजी देऊन किंवा बलिदान देऊन सुद्धा प्राणपणाने लढत असताना आपल्याला दिसून येतं. हे फार महत्वाची उदाहरणं आहेत. आणि शेवटचं उदाहरण तुम्हा सर्वांना माहिती आहेच. तानाजी मालुसरे यांच्या एकुलत्या एक रायबा नावाच्या मुलाचं लग्न होतं आणि त्याची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी किंवा निमंत्रण देण्यासाठी तानाजी मालुसरे छत्रपती शिवरायांची भेट घेतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती जी चिंता असते ती त्यांना दिसते. मातोश्री जिजाऊंची भेट घेतात, जिजाऊंच्या चेहऱ्यावरती सुद्धा काहीतरी प्रश्नचिन्ह दिसतं. आणि तानाजी मालुसरेंच्या लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा मातोश्रींची इच्छा आहे की कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात असणं फार गरजेचं आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील इच्छा, मातोश्री जिजाऊंची इच्छा पूर्ण करण्यासाठी तानाजी मालुसरे आपल्या एकुलत्या एक रायबा नावाच्या मुलाचं लग्न पुढे ढकलतो आणि आधी लग्न कोंढाण्याचं, नंतर माझ्या रायबाचं, ही भूमिका घेऊन प्राणपणाने लढतो आणि आपलं जीवाचं बलिदान देतो, परंतु किल्ला ताब्यात घेतो. या पाठीमागची भूमिका काय होती की केवळ जहागिरी किंवा इनाम मिळवणं नव्हतं, तर फक्त आणि फक्त माझ्या राजाची इच्छा पूर्ण व्हावं, रयतेची कणव असणारा राजा जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, त्यांचं शिवकार्य सतत चालू असलं पाहिजे. कारण शिवकार्य हे फक्त आणि फक्त प्रजेच्या हिताचंच आहे याचं जाण आणि भान या सर्वच सरदारांना, या सर्वच सेनापतींना, सर्व मावळ्यांना होतं. इतकी प्रजा प्रचंड प्रेम छत्रपती शिवरायांची करत होती हे आपल्याला दिसून येतं. रयत एवढी प्रेम का करत होती याला सुद्धा अनेक कारण आहेत. त्यातील महत्वाची कारण यापुढे मी नमूद करीत आहे. पहिलं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इतर राजांच्या सारखे वडिलोपार्जित गादीवरती बसलेले नव्हते. त्यांनी स्वतः कष्टानं, स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचं स्वराज्य निर्माण केलेलं होतं. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कारण त्या कालखंडात सरंजामशाहीच्या कालखंडामध्ये इतर सेनापती सरदार स्वराज्य स्थापण्याचा विचार सुद्धा करत नव्हते, स्वप्न सुद्धा पाहत नव्हते. त्या कालखंडामधील इतर सरदार किंवा सेनापती सरंजामशाहीची चाकरी करणं, गुलामी करणं यातच धन्यता मानत होते किंवा इनाम किंवा जहागिरी मिळावी
यासाठीच धडपडत होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःच स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्ष कृतीत आणलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एक आगळे वेगळे राजे होते. यांनी केवळ स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं असं नाही, तर त्यांनी सतत रयतेचं हित याकडेच लक्ष केंद्रित केलेलं होतं. आणि म्हणून रयतेला छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य अत्यंत सुरक्षित असं वाटत होतं. त्या कालखंडामध्ये प्रजेस किंवा रयतेस संपूर्ण न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, सुरक्षितता हे सर्व काही त्या कालखंडात प्रजेस मिळत होतं. आणि म्हणूनच समस्त रयतेस छत्रपती शिवरायांचं राज्य आजही अपेक्षित आहे. मित्रो, खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सुराज्य येण्यापूर्वी अनेक राजे आले आणि गेले. त्या कालखंडातील जी गावं होती त्या गावांच्या परिस्थितीमध्ये फारसा बदल होत नव्हता. गावं तशी स्वयंपूर्ण होती. गावाचा कारभार त्या ठिकाणी पाटील असतील, कुलकर्णी असेल किंवा देशमुख असतील किंवा 12 बलुतेदार हे सर्व मिळून तो कारभार चालवत असे. आणि हे करत असताना जे वतनदार आहेत ते मात्र रयतेकडून, शेतकऱ्यांच्याकडून त्यांना हवा तेवढा महसूल घेत आणि हा महसूल गोळा करत असताना शेतकऱ्यांचं किंवा प्रजेचं, रयतेचं शोषण, पिळवणूक, लुबाडणूक ही प्रजा कालखंडामध्ये होत असत. कोणतंही गाव त्यातून सुटलेलं नव्हतं. त्यामुळे प्रत्येक गावाला असं वाटत होतं, हा राजा आला काय आणि तो राजा असला काय, राज्य कोणाचंही असो, आम्हा सर्वांना दुःख, दारिद्र्य हे भोगावंच लागतं. अशा पद्धतीनं गावकऱ्यांची मानसिकता होती. पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आलं. हे स्वराज्य आल्यानंतर या सर्व प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झाला. या ठिकाणी पाटील असतील, कुलकर्णी असतील, देशमुख असतील, इनामदार, जहागीरदार असतील किंवा वतनदार असतील, या सर्वांच्या कारभारावरती छत्रपती शिवाजी महाराजांची नजर होती, लक्ष होतं. आणि त्यांनी त्यांच्या बेलगाम कार्यभारावरती चाप लावला, लगाम लावली. आणि हे सर्वजण राज्याचे नोकर आहेत, कारभारी नाहीत. अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्वांच्याकडे लक्ष केंद्रित केलं आणि आपल्या प्रजेस आणि रयतेस सुखी ठेवलं. त्या कालखंडामध्ये स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची भेट होत असत. रयतेला आपलं गाऱ्हाण मांडण्यासाठी किंवा आपले प्रश्न, व्यथा, वेदना, दुःख मांडण्यासाठी संधी मिळत असत. आणि ते आपलं गाऱ्हाण मांडल्यानंतर किंवा आपले प्रश्न मांडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रयतेची कणव करून व्यवस्थितरित्या सोडवत असत. साहजिकच जो वतनदाराकडून जे छळ, शोषण, पिळवणूक आणि लुबाडणूक होत होती याला लगाम बसला. आणि महसूल देत असताना किंवा कर वसूल करत असताना त्या ठिकाणी प्रजेची लुटमार व्हायची थांबली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्यामध्ये जेवढी जमीन आहे त्या जमिनीचं मोजमाप केलं आणि ती जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करून दिली. ती जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करून दिल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही उत्पन्न येत होतं त्या उत्पन्नाचे 5 भाग केले आणि त्या 5 भागामधील 3 भाग राबणाऱ्या शेतकऱ्यास दिले आणि 2 भाग मात्र हे राज्य चालवण्यासाठी, सैन्यांचं पोट भरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो 2 भाग हिस्सा हा महसूल म्हणून घेतला. या पद्धतीनं पद्धत राज्य कारभार चालवण्याची असलेली आपल्याला दिसून येते.
याही पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी एक महत्वाचं पाऊल उचललं. ते म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याचा महसूल पूर्णपणे माफ केला. उलट शेतकऱ्याला जेवढी जास्त मदत करता येईल शेतकरी जगला पाहिजे. कारण शेतकरी पिकवतो, त्या पिकामुळे किंवा धान्यामुळे प्रजा जगते, राज्य चालतं. म्हणून शेतकरी हा खरा पोशिंदा आहे, ही भावना किंवा भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आणि म्हणून पूर्ण दुष्काळातला महसूल छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचा माफ करत होते. उलट पक्षी शेतकऱ्यांना जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी ते करत होते. ही भूमिका फार महत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुराज्यातली किंवा स्वराज्यातली होती. मित्रहो, याही पुढे जाऊन जेव्हा सैन्यांची एजा होत असे त्यावेळेस कधी कधी सैन्यांची घोडदौड उभ्या पिकातून जात असे, तेव्हा शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं प्रचंड नुकसान होत असे. हे लक्षात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी असा आदेश काढला की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लावता कामा नये, शेतकऱ्याचं नुकसान कधीही सहन करणार नाही. म्हणजे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचं सुद्धा संरक्षण करणारा छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजा होते. हे नेमकेपणानं तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. केवळ शेतकऱ्याची या पद्धतीनंच संरक्षण करत होते असं नाही, तर याच्याही पुढे जाऊन गोरगरिबांच्या ज्या स्त्रिया असतील यांचंही संरक्षण केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यातील रांझ्याच्या पाटलाची गोष्ट तुम्हा सर्वांना माहिती असेलच. रांझ्याच्या पाटलानं एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची आबरू लुटली. हे छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा कळलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावल्यांना आदेश दिला, त्या रांझ्याच्या पाटलाला हातपाय बांधून मुसक्या आवळून माझ्या दरबारी आणा. आणि दरबारी आणल्यानंतर त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती. एवढी गरिबांची कणव असणारा, स्त्रियांच्या अब्रूबाबत संवेदनशील असणारा किंवा स्त्रियांच्या अब्रूचं संरक्षण झालं पाहिजे, ती गरीब असो किंवा श्रीमंत असो, ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. हे नेमकेपणानं तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हे एक उदाहरण म्हणजे नियमाला अपवाद नव्हे, अशी अनेक उदाहरणं देता येतील. दुसरं एक उदाहरण या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतं, ते म्हणजे बेळवाडीचा जो किल्ला होता, त्या किल्ल्याची किल्लेदार सावित्रीबाई देसाई नावाची महिला किल्लेदार होती. आणि सकुजी गायकवाड नावाचा छत्रपती शिवरायांचा एक सरदार किंवा सेनापती होता. यानं त्या किल्ल्यावरती अतिक्रमण केलं आणि तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी 27 दिवस झुंज दिली. आणि शेवटी सावित्रीबाई देसाई या किल्लेदार महिलेला हरवून तो किल्ला ताब्यात घेतला. हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर सकुजी गायकवाड हा जो सेनापती होता, तो विजयाच्या उन्मादानं सूड भावनेनं सावित्रीबाई देसाईची त्यानं आबरू लुटली. हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळल्यानंतर ते प्रचंड संतापले, व्यथित झाले आणि त्यांनी आपल्या सेनापतीचे डोळे काढले आणि हातपाय बांधून आयुष्यभर तुरुंगात डांबून ठेवलं. म्हणजे शत्रू सैन्याच्या महिलेच्या आबरूची सुद्धा कणव करणारा आपला छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजा होता. हे नेमकेपणानं आपण समजून घेणं गरजेचं आहे. वेळ प्रसंगी आपल्या सेनापतीला दंड करेल, वेळ प्रसंगी आपल्या सरदाराला दंड करेल, पण शत्रू सैन्याच्या महिलेवरती अन्याय होता कामा नये, तिची आबरू लुटता कामा नये. ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. मुस्लिम समाजातील एक सुंदर तरणी ताटी देखणी मुलगी पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये आईची भावना दिसली, आईची आठवण त्यांना येते आणि ते म्हणतात, त्यांच्या तोंडून उद्गार निघाले,
अशी आमची आई असती तर. म्हणजे सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांची निरोगी होती आणि प्रत्येक परस्त्री ही माते समान असली पाहिजे इतके संस्कारी विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. हे नेमकेपणानं तुम्ही आम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील राज्य कारभार चालवणारी भाषा ही फारशी होती. परंतु ही फारशी भाषा समस्त रयतेस किंवा प्रजेस समजत नव्हती. रयतेला आणि प्रजेला कारभार नेमका समजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकोश, राज्य भाषा कोश तयार करण्याचं काम हाती घेतलं आणि आपल्या कारभार हा मराठी भाषेत चालवला. हे अत्यंत महत्वाचं ठळक उदाहरण आहे. आणि सर्वात महत्वाचं या ठिकाणी उदाहरण म्हणजे त्या कालखंडामध्ये भारतामधील स्त्री आणि पुरुष यांचा परदेशामध्ये गुलाम म्हणून व्यवहार चालत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांचा गुलाम म्हणून परदेशात व्यापार होऊन दिला नाही, तो पूर्णपणे थांबवला आणि आपल्या रयतेमधील आपल्या राज्य कारभारामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाची कधीही गुलाम म्हणून त्यांना वागणूक दिली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, संरक्षण आणि समानता दिली. हे फार महत्वाचं आहे की जे आजही लोकशाही छत्रपतींच्या कालखंडामध्ये जसं स्वराज्य चालत होतं तितक्या ताकदीनं आजही लोकशाहीमध्ये इतकंसं आपणाला दिसत नाही. हीच मोठी व्यथा आहे, हीच मोठी वेदना आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण रयतेस येते, कारण हा राजा रयतेचा होता. हे नेमकेपणानं तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.